हॅलो, नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तर चला, आज आहे अक्षय तृतीया. तर तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा. तर चला, आज मी सकाळपासूनच व्हिडिओला सुरुवात केलेली आहे. तर बघू शकता तुम्ही, इकडं मी उंबरठ्याचे लेपन वगैरे केले, वरती रांगोळी काढली, स्वस्तिक काढून घेतलं आणि त्यानंतर अशी छोटीशी समोर रांगोळी पण काढून घेतली आणि मस्त पूजा वगैरे करून घेतली. खूप छान वाटत होतं. सकाळी सकाळी प्रसन्न वातावरण झालेलं होतं. तर आज अक्षय तृतीयानिमित्त मी उंबरठ्याचे लेपन वगैरे सगळं काही करून घेतलं आणि त्यानंतर दारामध्ये छोटीशी रांगोळी काढून घेतली आणि त्यानंतर इकडे किचन घरामध्ये आपल्या गॅस शेगडीची पूजा करण्यासाठी. तर बघू शकता, मस्त छान असं स्वस्तिक काढून घेत होते मी कुंकवानं. तर इकडं छान स्वस्तिक वगैरे काढून घेतलं. तर असं म्हणतात की आज अक्षय तृतीयानिमित्त गॅस शेगडीची पूजा वगैरे करून घेतात. तर मी पण केलेली आहे गॅस शेगडीची पूजा. तर मस्त छान अशी गॅस शेगडीची पूजा वगैरे करून झाली. धूप वगैरे लावून घेतला आणि मस्त छान वाटत होतं, प्रसन्न वातावरण वाटत होतं, कारण पूजा वगैरे सुद्धा माझी झालेली होती. तर तुम्ही पुढे बघालच. तर मस्त अशी गॅस शेगडीची पूजा झाली आणि इकडं माझी देवपूजा पण झालेली आहे. बघू शकता तुम्ही, खूप छान वाटत होतं. सकाळचं वातावरण प्रसन्न झालेलं होतं आणि अक्षय तृतीयानिमित्त मी पूजा वगैरे लवकरच करून घेतलेली आहे, कारण पुरणाचा स्वयंपाक पण बनवायचा आहे. तर त्यामुळे मग म्हणलं चला, आज पूजा वगैरे उरकून घेऊया अगोदरच. तर तुम्हाला काही दाखवली नाही, कारण म्हणलं चला झाल्याच्या नंतर दाखवावी. तर सगळे पूजा वगैरे सगळी झालेली होती. फुलं पण आणलेली होते हिने, फ्रेश वातावरण. सकाळी सकाळी फिरायला गेल्याच्या नंतर इकडं डाळ पण शिजाय ठेवली होती आणि थोडीशी राहिली होती वाटायची. तर पुरणाच्या चाळणीने मी डाळ अशी वाटून घेतलेली आहे. तर इकडं बघू शकता, आज काही गुळाचं पुरण मी बनवलेलं नाही, तर आज बनवलेलं आहे साखरच टाकून. तर चला म्हणलं, कधी तर साखरेचं, कधी ह्याचं, कधी गुळाचं, कधी साखरेचं असं मी बनवत असते. तर हाय, सकाळपासून तुम्हाला मी आत्ता भेटत आहे. तर बघू शकता, 11:30 वाजलेले आहे. तर आपल्याला 12पर्यंत स्वयंपाक बनवायचा आहे. तर चला, थोडंसं राहिलेलं आहे बनवायचा. पुरण वगैरे शिजून झालेलं आहे आणि परतून पण झालेलं आहे. तर आता राहिलेले आहेत भजे, पापड आणि आमटीला फोडणी द्यायची आहे. तर चला, तुम्ही किचन घरात मी दाखवते तुम्हाला काय काय झालेलं आहे माझं केलेलं आहे. तर बघू शकता तुम्ही, इथं मी कांदे भाजून घेतलेले आहेत 2 फोडून असे, आणि कुकरमध्ये भात वगैरे झालेला आहे ह्याच्यात. आणि इकडं भज्याचं पण हे झालेलं आहे. आपलं सगळं काही तयारी करून ठेवलेली आहे. भजे पण राहिलेले आहेत तळायचे. आणि इथं लसूण, अद्रक आणि कोथिंबीरचं वाटण करून घेतलेलं आहे. आणि इकडं आपलं पुरण परतून घेतलेलं काढून पण ठेवलेलं आहे आणि इकडं पीठ मळून ठेवलेलं आहे. तर चला, आता पोळ्या वगैरे बाकी येता, अजून बरंचसं राहिलेलं आहे. आणि इथं आमटीचं पाणी काढून ठेवलेलं आहे आमटीसाठी. तर आता चला, आमटीची तयारी करते. तर चला, इकडे मी आमटीसाठी पाणी वगैरे काढून ठेवलेलं होतं. त्यानंतर कांदा वगैरे भाजून घेतलेला, त्याच्यामध्येच मिक्स केला. तर खूप छान होती भाजलेल्या कांद्याने आमटी. तर इकडे काही मी मसाले पण काढून घेतलेले होते. तर बघू शकता, लाल तिखट, थोडासा धना पावडर, जिरा पावडर आणि काळा मसाला. तर इकडं मी कढईमध्ये फोडणी टाकणार होते. तर 1 ते 1.5 चम्मच मी तेल टाकलेलं आहे. बघू शकता तुम्ही, छान गरम झालेलं होतं. छान मोहरीसुद्धा तडतडली आणि जिरेसुद्धा टाकून घेतलेले आहेत थोडेसे. आणि त्यानंतर आपण वाटण करून घेतलेले आहे लसूण, अद्रक आणि कोथिंबीरचं. तर ते सुद्धा मी टाकून घेतलेलं आहे. छान असं आपल्याला परतून घ्यायचं. आणि थोडासा मस्त फ्रेश कढीपत्ता पण टाकलेला आहे. आता खूप छान झाडाला कढीपत्ता आलेला आहे. तर पहिला वाळून गेला होता, तर आता छान मस्त हिरवागार कढीपत्ता आलेला आहे आपल्या झाडाला. तर मस्त ताजी ताजी पानं टाकत असते मी, काही तोडून वगैरे ठेवत नाही. तर चला, मस्त अशी फोडणी आपली तयार झालेली आहे. तर इकडं बघू शकता, थोडीशी हळद टाकलेली आहे आणि सगळे काही आपल्याला आता हे मसाले टाकून घ्यायचे आहेत. खूप छान होती, साधी सिंपल केली. वाटण घाटण वगैरे काही केलेलं नाही. खोबऱ्याचं वगैरे वाटण करते तसं काही मी केलेलं नाही. तर म्हणलं चला, आज साधी सिंपलच बनवूया. तर साधी सिंपल बनवत आहे. तर कारण मला भाताबरोबर खायला खूप आवडते आमटी. तर मस्त असं छान आपली फोडणी परतून झालेली होती. आणि त्यानंतर मी सगळं काही ते कांदा वगैरे मिक्स केला होता त्याच्यामध्येच आमटीच्या पाण्यामध्ये.
तर ते सुद्धा असं याच्यात फोडणीत ओतून घेतलं. मस्त छान अशी खमंग फोडणी झाली होती. खूप मस्त सुगंध येत होता आमटीचा घरामध्ये आणि चवीनुसार मीठ पण टाकलेलं आहे. तर मला भात आणि आमटी खूप छान वाटते खायला, तर खूप छान लागते. तर चला वरतून थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. तर मस्त आमटी वगैरे झालेली होती. इकडं मी काढलेल्या होत्या कुरवड्या तळण्यासाठी आणि थोडेसे पळीपापड पण आमच्या आईनं बनवले होते, ते पण दिले होते मला, ते काय काढलेलं आहे. तर चला थोडं तेल गरम करायला ठेवलेलं आहे इकडं. तर खूप गरमत होतं, कारण एवढं घाम येत होता ना, तुम्हाला काय सांगू आता. 12 म्हणजे सगळा स्वयंपाक बनवायला मला 12-12:30 वाजले होते. तर हे पण यायचे होते. तर त्यांना म्हणलं तोपर्यंत माझं सगळं इकडं आवरून होतं, तोपर्यंत तुम्ही जेवणाच्या टायमिंगलाच मी तुम्हाला फोन लावते, तुम्ही या. तर मग इकडं भजे वगैरे कुरवडी पापडी सगळी तळून घेतली. भजे वगैरे राहिले होते थोडेसे नैवेद्यापुरते, मी तळून घेतले अगोदर. 1 ते 2 घन्ना काढून घेतला भज्याचा. त्यानंतर मग मिस्टर यायचे होते ड्युटीवरून, कारण त्यांना 2ला सुट्टी होती जेवायला. तर म्हणले अगोदरच येतो, कारण नैवेद्य वगैरे दाखवायचा राहिलेला होता. तर चला इकडं लगेच मग भजे वगैरे सगळं काही करून घेतलं, तळून घेतलं आणि त्यानंतर राहिलेल्या त्या पोळ्या. तर चला मस्त असं पीठ पण आपलं भिजून झालेलं होतं, मस्त छान मऊसूत झालेलं होतं पीठ. आणि त्यानंतर इकडं बघू शकता मी अशा प्रकारे आज करून बघणार आहे पोळी. तर बघू, एरवी ना मी असा उंडा भरून करत असते. चला इकडे मी पोळ्या लाटायला घेतलेल्या आहेत. बघू शकता तुम्ही, उंडा छान असा भरून घेतला आणि हलक्या हाताने आपल्याला लाटायची आहे पोळी. तर खूप छान आणि खूप सुंदर होत्या आता. तर बघू शकता मी थोड्या मोठ्याच करत आहे. आणि इकडे तवा पण आपला तापून झालेला होता आणि थोडंसं तव्यावरती तेल वगैरे टाकून घेतलं आणि मग नंतर पोळी आपली टाकून घेतली. बघू शकता कशी भारी आणि टम्म फुगलेली आहे पोळी. खूप छान अशा खरपूस भाजून घ्यायच्या. इकडे बघू शकता, इकडं पुरणपोळ्या साध्या चपात्या बनवून झालेल्या होत्या आणि हे पण आलेले होते. त्याला काही व्हिडिओमध्ये घेतलेले नाही आहे मी, तर आलेले होते फ्रेश व्हा म्हणलं. त्यानंतर मी इकडे तुम्हाला सगळं काही ताट असं हे करून देते नैवेद्याचं. तर बघू शकता तुम्ही असं सुंदर असं ताट बनवून ठेवलेलं होतं. तर केळीच्या पानाचं आहे माझ्याकडे ताट. तर त्याच्यामध्ये असं छान नैवेद्य वगैरे काढून घेतला आणि बघू शकता तुम्ही. तर सगळं काही माझं मांडून झालेलं होतं. स्वयंपाक पूर्ण आवरलेला होता. पूजा वगैरे ह्यांनी मग करून घेतली. हार पण बनवला. खूप छान झाली होती पूजा वगैरे आणि स्वयंपाकसुद्धा खूप छान झाला होता. व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटू पुन्हाच्या व्हिडिओमध्ये. तर सर्वांना बाय.